कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. कंटेनरनं दिली 6 वाहनांना जोरदार धडक. तिघांचा जागीच मृत्यू तर 4 जण जखमी. हॉटेलमध्ये तलवारीनं धारदार हल्ला. मॅनेजरच्या छातीवर वार. बिलाच्या वादातून हल्ल्याचा संशय. कोकणातील MIDCवर आंतरराष्ट्रीय संकट. गॅस टंचाईमुळे उद्योग बंदीच्या उंबरठ्यावर. कच्च्या मालाअभावी उत्पादन ठप्प. कामगारांवर उपासमारीची वेळ. आणि बेणसे धार्मिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. कुलदैवत प्राणप्रतिष्ठा आणि महाअभिषेक संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज भीषण अपघात घडला असून एका कंटेनरनं समोरील 5 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं मोठी दुर्घटना घडली. बोरघाटातील खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर टाटा टिगारो या कारमधील 4 जण जखमी झालेत. कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं चालकाने प्रथम टाटा पंच कारला धडक दिली. त्यानंतर टिगारो कार, आयशर टेम्पो आणि पुढील इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनर इनोव्हा कारवर पलटी झाला. त्यामुळे पुढे असलेल्या बल्करला देखील धडक बसल्याने एकूण 6 वाहनांचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नवी मुंबईतील कामोठे परिसरात हॉटेलमध्ये घुसून तलवारीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्टर 6 मधील सरोवर हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुमारे 8:15च्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित तरुण तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसला आणि मॅनेजर उमेश शेट्टी यांच्या छातीवर वार केले. त्यानंतर काउंटरवर देखील त्याने हल्ला चढवला. त्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे उपस्थित ग्राहकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत बाहेर पळ काढला. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार 1 दिवस आधी झालेल्या बिलाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे कामोठे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आखाती देशातील तणावपूर्ण परिस्थितीचा थेट फटका आता कोकणातील उद्योग विश्वाला बसताना दिसतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीवर अभूतपूर्व संकट कोसळलंय. कोकणातील सर्वात मोठी रासायनिक MIDC असलेल्या या परिसरात सध्या गॅस टंचाई, कच्च्या मालाची कमतरता आणि कामगारांची घट अशा तिहेरी संकटानं उद्योग हादरले आहेत. आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या मालाच्या कंटेनर्समुळे अनेक कंपन्यांचे उत्पादन मर्यादित झाले असून काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच गॅस सिलेंडरचा तुटवडा वाढल्यानं जवळपास 40% कंपन्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसत असून काम ठप्प झाल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगारांनी नोकऱ्या सोडण्यास सुरुवात केली असून काही जण आपल्या गावी परतत आहेत. एकूणच तिहेरी संकटामुळे लोटे परशुराम MIDC अस्तित्वास धोक्यात आल्याची गंभीर परिस्थिती सध्या समोर येते. आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाच्या झळा इकडे आता आपल्याला जाणवायला लागल्यात बऱ्यापैकी. लोटे परशुराम एवढी एक मोठी औद्योगिक वसाहत आहे, रासायनिक वसाहत, आणि या वसाहतीमध्ये हजारो लोक काम करतात आणि त्या लोकांना बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कॅन्टीन फॅसिलिटी दिलेल्या आहेत. त्यांना जेवण दिलं जातं, त्यांना नाश्ता दिला जातो आणि त्या सर्वांसाठी आवश्यक असणारा जो कमर्शियल गॅस आहे त्याचा पुरवठा कम्प्लिटली थांबलेला आहे. गेल्या अनेक दिवसात एकही सिलेंडर आलेला नाही आणि त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागलेत. उद्योगांमधले कॅन्टीन सगळे बंद पडलेत आणि त्यामुळे त्यांना जेवण देता येत नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. ह्याच्यामध्ये बाहेरून आलेले बऱ्यापैकी कामगार असतात की जे कंपनीत आल्यानंतर कंपनीमध्ये जेवण करतात, तर त्यांना कंपनीमध्येही जेवण मिळत नाहीये आणि बाहेर जो सिलेंडर मिळायचा 5 किलोचा वगैरे ते स्वतःसाठी वापरायचे, तोही सिलेंडर त्यांना उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे हे जे कामगार आहेत हे सगळे निघून जाण्याच्या तयारीत आता आहेत आणि त्यामुळे एक गंभीर संकट आलेलं आहे. त्याचबरोबर महानगर गॅस कडून काही कंपन्यांना जवळ 30 ते 35 कंपन्यांना गॅसचा पुरवठा केला जातो, ज्याच्यावर त्याचे बॉयलर्स वगैरे चालवले जातात.
आता त्यांना सुद्धा या अडचणी व्हायला लागल्यात, कारण महानगरने सुद्धा ते गॅसचा जो वापर आहे तो 50% आणा असे त्यांना सूचना केलेल्या आहेत. म्हणजे मुळात 50% जर आलं तर प्रोडक्शनच 50% अशा कंपन्यांचं आलेलं आहे. आणि त्यानंतर तो किती दिवस महानगरकडनं गॅस मिळेल हेही माहीत नाही. त्यामुळे पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होऊन लोटे परशुराम MIDC हळूहळू बंद होण्याच्या स्टेजवर जाईल असं मला वाटतंय. हो, नक्कीच त्याचे दुष्परिणाम आता जाणवायला लागलेत. येणारं रॉ मटेरियल येत नाहीये, बाहेरून येणारं रॉ मटेरियल येत नाहीये, खूप लेट होतंय, मध्येच कंटेनर कुठेतरी अडकलेले आहेत, जाणारं एक्सपोर्ट थांबलेला आहे बऱ्यापैकी, आणि आखाती देशांमध्ये तिकडे जाणारं संपूर्णपणे 100% बंद आहे. तर अशामुळे एकीकडे प्रोडक्शनला बंदी, प्रोडक्शनवर मर्यादा आल्यात आणि बाहेरून रॉ मटेरियल नाही, अशा दुहेरी कात्रीमध्ये आज इथला उद्योजक सापडलेला आहे. हो, परिस्थिती एकदम खरी आहे. सध्या 2-3 दिवस झालं कामगार लोक कमी येत आहेत. त्यांच्या घरी जेवण बनत नाही आहेत. आमच्याकडे इथे लोकल कामगार, थोडे परराज्यातले कामगार सुद्धा काम करतात, पण परराज्यातले कामगार आणि लोकल कामगाराच्या घरी गॅस नसल्यामुळं गॅसची त्यांच्या घरी जेवणाची टंचाई आलेली आहे आणि चिक्कार जास्तीत जास्त संख्येने कामगार गाव सोडून जात आहेत. तर आता आम्हाला एक दुहेरी प्रॉब्लेम फेस करत आहोत. गॅस टंचाई आलेली आहे आणि तसेच कामगार वर्ग सुद्धा आमच्याकडून कमी होत आहे. थोड्या दिवसानंतर जर असे कामगार वर्ग कमी झाले तर आमचे उद्योजक एकदम संकटात येतील आणि आम्हाला पुढं मार्ग काढणे फार मुश्किल होईल. धन्यवाद. पेण तालुक्यातील हमरापूर येथील वसंत पाटील यांनी ऑनलाईन बुकिंग करूनही गॅस सिलेंडर न मिळाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे निवेदन सादर केले. 7 मार्च रोजी मुलाच्या नावाने गॅस रिफिल बुकिंग करूनही 17 मार्चपर्यंत सिलेंडर न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील यांनी गॅस वितरणाची गाडी त्यांच्या घरासमोरून गेली तरी थांबली नाही. याबाबत विचारणा केली असता एजन्सीकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच गाडी गावात येऊनही इतर ठिकाणी सिलेंडर वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनसे नेते दिलीप पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कुडाळ येथे आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात निलेश राणे यांनी केलेल्या भाषणानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. राजकारणात हार जीत ही होतच असते, मात्र पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद नेतृत्वात असावी लागते, असा ठाम संदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी आपल्या आईवडिलांना दिलेल्या शब्दाची आठवण करून देत एकमतानं का होईना पण मी निवडून येणारच असा वज्र निर्धार व्यक्त केला. नारायण राणे यांचा विश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा हेच आपलं बळ असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय. त्यांच्या भावनिक आणि करारी भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवउमेद निर्माण झाली असून आगामी राजकीय वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पराभव झाल्यानंतर थांबणार नाही. मला कुठेतरी असं वाटायचं की हे तुझं आयुष्य नाहीये, तू हरला म्हणजे तुझं आयुष्य संपलेलं नाहीये. कुठेतरी मला असं वाटत होतं की नाही, कुठेतरी तू जिंकणार. माझ्या मनामध्ये होतच आहे. मी मागच्या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पण सांगितलं मालवणमध्ये की साहेब तुम्ही काय काळजी करू नका, माझे साहेब माझी आई टेन्शन मध्ये होती. सगळ्यांना माहिती होतं नितेश 1000 लाख मतांनी निवडून येणार. निलेशचं काय, निलेश येणार की नाही. पण मी राणे साहेबांना सांगितलं होतं साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, 1 मताने का होईना निलेश राणे निवडून येणार म्हणजे येणार. की माझा अंत जे आहे ते कुठल्या तरी निवडणुकीच्या पराभवानंतर होणार नाही. कुठेतरी काहीतरी वेगळं लिहिलंय माझ्यासाठी हे मला माहित होतं. आणि सन्माननीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली. त्यांना माहित होतं समोरचा माझा जो प्रतिस्पर्धी होता तो यायला तयार होता, पण त्यांनी सांगितलं नाही, मी निलेश राणेला शब्द दिलाय, मी तुला नाही तिकीट देऊ शकत, मी निलेश राणेलाच तिकीट देणार. खेडमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. वाढत्या स्क्रीन टाईममुळे लहान मुले आणि विद्यार्थ्यांमध्ये चष्म्याचा नंबर, आळशी डोळा, त्रेळेपणा यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. याबाबत वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्तरावरील बाळनेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप देशपांडे यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. तिरळेपणा शस्त्रक्रियेद्वारे दूर होऊ शकतो अशी महत्त्वाची माहिती देखील दिली जाणार आहे. या उपक्रमातून पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहून मुलांच्या डोळ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नमस्कार प्रिय मित्रांनो, मी डॉक्टर प्रदीप देशपांडे, अखिल भारतीय बालरोग विशेषज्ञ संस्थेचा माजी अध्यक्ष आणि गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळ मी पूर्ण भारतात जाऊन
लहान मुलांचे तिरळे डोळे सरळ करणे आणि आळशी डोळे चांगले करणे याच्यावर काम करीत आहे. यापुढे मी इन्फिगो आय केअर, जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नेत्रसंस्था आहे, त्यांच्यातर्फे मी रत्नागिरी, खेड आणि इतर त्यांच्या भागामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी येणार आहे. लहान मुलांची तिरळेपणा सहजपणे सरळ करता येतो आणि त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं भविष्य आपल्याला चांगलं करता येतं. त्यांना वेळेवर चष्मा द्या, तिरळेपणा सरळ करून घ्या आणि त्यांचं आयुष्य आतील आनंद द्विगुणित करा, त्यांचं भविष्य उज्ज्वल करा. नमस्कार. श्री क्षेत्र बेडसे येथे इंद्रे पाटील परिवारातर्फे श्री कुलदैवत चलप्राण प्रतिष्ठा आणि महाअभिषेक सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. विलास रमाकांत इंद्रे यांच्या निवासस्थानी सलग 2 दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये कृष्णाई महिला मंडळ हेटवडे यांचा हरिपाठ, तसेच मरियाई भजन मंडळ अटिवली आणि लक्ष्मीनारायण भजन मंडळ मुन्हाणी यांच्या भजन कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. समारोप प्रसंगी पाटणोली पनवेल येथील भागवताचार्य हरिभक्तपरायण महेश महाराज साळुंखे यांच्या सुश्राव्य कीर्तनातून समाज प्रबोधन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास इंद्रे पाटील परिवारासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.